10चा मॅथ पेपर 1चा 5वा चॅप्टर आपला चालू केलाय आपण आणि 5व्या चॅप्टरचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी मध्ये कंपल्सरी एक प्रश्न असतो, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. एखाद्या घटनेची काय करायची, संभाव्यता काढायची. बरोबर आहे. जसं आता आपल्या क्लासेस मध्ये आता एखादी विद्यार्थिनी येणार आहे किंवा विद्यार्थी येणार आहे. मग तो विद्यार्थीच्या शक्यता किती येतात, शक्यता किती येतात? एक तर 50% शक्यता सांगा ना. दोन गोष्टी आहे, एक तर काय होईल, येईल किंवा नाही येणार, दोनच शक्यता आहे. मग 50% या ठिकाणी संभाव्यता येते. मग येणार आहे की नाही येणार आहे, येण्याची शक्यता म्हणजे येण्याची संभाव्यता 50% येते आणि नाही येणार आहे त्याची संभाव्यता 50% येते. तर ही संभाव्यता आपण काय करतोय, फक्त गणितीय माध्यमातून बघणार आहोत. ठीक आहे. संभाव्यता आपण ज्याला म्हणतो, या प्रोबॅबिलिटी मध्ये याला मराठीमध्ये काय म्हणायचं, काय म्हणायचं याला, संभाव्यता. संभाव्यता. ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, ये मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है. क्या बात. पॉइंट कडे लक्ष द्यायचं, काय नका वाजू, इथं घेत जा. संभाव्यतामध्ये काय काय शिकायला आहे. सगळ्यात पहिलं ओळख आहे प्रोबॅबिलिटीची, संभाव्यतेची ओळख आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रॅन्डम एक्सपेरिमेंट अँड इट्स आउटकम. आता रॅन्डम एक्सपेरिमेंट काय असतो, एखादा प्रयोग ज्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला रिझल्ट भेटतात. त्याच्यात काय भेटतात, काही काही वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. जसं आपण आत्ताच्या उदाहरणामध्ये पाहिले की एखादी विद्यार्थी येणारे किंवा नाही येणारे, आपल्याकडे दोन पर्याय येतात. त्या ठिकाणी फिक्स येतं का, त्या ठिकाणी नाही, दोन पर्याय येतात. त्याच्यानंतर याच्यातले जे रिझल्ट असतात, हे की नाही, निष्पत्ती हा शब्द आहे त्याला, त्याची आउटकम येतात. आपण परीक्षेमध्ये काय होऊ शकतं, दोन गोष्टी होऊ शकतात, एक तर पास होऊ शकतो किंवा नापास होऊ शकतो, पास किंवा फेल होणार आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस काय असतं, सॅम्पल स्पेस म्हणजे काय, आपल्याला जे जे रिझल्ट भेटणार आहे त्याची लिस्ट करतो आपण, ते तुमचं सॅम्पल स्पेस. याला मराठीमध्ये नमुना अवकाश म्हणतात. आपल्याकडं वेगवेगळे आपण प्रयोग करतो. सगळ्यात शेवटचा पॉइंट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट, एखाद्या घटनेची संभाव्यता. याच्यावर प्रश्न असतो कंपल्सरी 2 मार्कासाठी, किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन येतो 3 मार्काचा किंवा 2 मार्काचा येतो, पण कन्फर्म प्रश्न येतो. लक्षात ठेवा. जसा भाग 2 मध्ये भौमितिक रचना हा जो धडा आहे आपला, जिओमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, त्याच्यावरती कशा 2 कन्स्ट्रक्शनचे पॉइंट येतात. एक ट्रायंगल ड्रॉ करायचा, सिमिलर ट्रायंगल, समोर त्रिकोण काढायचा, आणि दुसरी गोष्ट दुसऱ्याच्या मध्ये काय आहे तर आपल्याला ते स्पर्शिका काढायचं, टँजंट काढायला सांगतात. ठीक आहे. तर सर्कलची टँजंट काढायचं, ते 2 पॉइंटवर जसं क्वेश्चन येतो 6 ते 7 मार्काचा, तसंच याच्यामध्ये सुद्धा 5 मार्क, 4 ते 5 मार्क आपले कुठंच नाही गेले पाहिजे. 1 मार्कासाठी आपल्याला सॅम्पल स्पेस लिहायला लावतात, किंवा 1 मार्कासाठी आपल्याला त्या ठिकाणी इव्हेंटचं सॅम्पल स्पेस लिहायला लावू शकतात, किंवा प्रोबॅबिलिटी काढायला लावू शकतात. प्रोबॅबिलिटी दिली त्याच्यावर तुम्हाला एन ऑफ एस काढायला सांगू शकतात. ते हे अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहेत, विचारले जातात, विचारला जातो. ठीक आहे. तिने सांगितलं तुम्हाला भविष्यात. आपण पुढे जाऊया. पहिलं इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला बरेचसे वेगवेगळे उदाहरणं दिलेत. या ठिकाणी त्या उदाहरणातून आपण बोलत असताना बऱ्याच वेळा शब्द वापरतो. बघा कोणकोणते शब्द वापरतो. प्रोबॅबल म्हणजे संभाव्यता, मेबी होऊ शकतं, इम्पॉसिबल अशक्य आहे, ते होऊ शकत नाही असं, है की नाही, शुअर खरंच, नियरली जवळ जवळ पोहोचलो होतो आम्ही, है की नाही, 50-50, 20-20 पण आहे तसं, 50-50. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा ज्या काही आपण हे शब्द वापरतो ना, याच्यातनं आपण काय करतो असतो, संभाव्यता सांगत असतो. एखादी घटना घडणार आहे की नाही घडणार आहे, किंवा एखादी घटना घडल्यानंतर नेमकं काय होऊ शकतं याच्याविषयी अंदाज आपण जो सांगतो, त्यासाठी तो गेस बांधण्यासाठी आपण हा लेसन शिकतोय प्रोबॅबिलिटी, आणि त्याच्या संदर्भातच या पॉसिबिलिटीचे शब्द आपण या ठिकाणी सांगू शकतो. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग प्रेडिक्शन.
प्रेडिक्शन्स म्हणजे अंदाज व्यक्त करणं. पॉसिबिलिटीज फॉर द फ्युचर होऊ शकतं का. मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. आजपासून काय होऊ शकतो, पाऊस सुरू होऊ शकतो. होऊ शकते का नाही होऊ शकत. इन्फ्लेशन इज लाईकली टू राईज. महागाई होण्याची शक्यता आहे. असं झालेलीच आहे. कारण 1 तोळा सोनं आणि 1 क्विंटल कापसाचा रेट सारखा होता. 1 तोळा सोनं 1 ग्राम नाही, 1 ग्रामचा रेट झाला 2016-17 कापसाची रेट 4,000-4,500 रुपये क्विंटल कापूस आणि 1 ग्राम सोनं 4,000-4,500. आता तर डायरेक्ट कुठं गेलं 1,26,000 रुपये तोळा. 1 ग्राम केवढ्याचं 12,500. भाडीवाला 9,100 ला केलं होतं. काय इट इज इम्पॉसिबल, अशक्य आहे टू डिफीट द इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. पुढच्या मॅच मध्ये, पुढचा जो सामना असेल त्याच्यामध्ये भारताच्या टीमला हरवणं अशक्य आहे असं म्हणलं जात आहे. आय विल शुअरली गेट फर्स्ट क्लास. 100% मला फर्स्ट क्लास भेटणार आहे. मी क्लास मधून फर्स्ट येणार आहे. फर्स्ट क्लास माझी डिव्हिजन असणार आहे. There is no possibility of polio infection if the child is given the polio vaccine in time. जर बाळाला किंवा मुलाला आपण जर पोलिओची लस दिली तर त्यामुळं त्या बाळाला पोलिओ होणार नाही. त्याची शक्यता काय सांगितली, शक्यताच नाही, अशक्य होऊ शकत नाही. तसं हे शब्द आपण जे वापरले त्याच्यामध्ये प्रेडिक्शन सांगितलेले आहेत. असे बरेचसे वापरत असताना बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना असताना त्यामध्ये आपण जो सांगतो अंदाज सांगतो त्या ठिकाणी संभाव्यतेचा काय होतो, वापर होतो. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे त्यामध्ये आता आपल्याला वेगवेगळे या ठिकाणी प्रयोग सांगितले बघा. या ठिकाणी क्रिकेटचं सांगितलं. आपण ज्यावेळी कॉइन टॉस करतो त्यावेळी काय भेटतो, 2 पैकी 1 भेटू शकतं. काय भेटतं, एक तर हेड भेटतं किंवा टेल भेटतं. आता याला हेड काऊन म्हणायचं माहिती का, व्हाय वी से दिस ॲज अ हेड. याला हेड काऊन म्हणजे माहिती का, कारण त्याच्यामध्ये डोके कोणाचे, लायनचे डोके. लायन्स जो लाईन आहे ना त्या लाईनचं डोकं दिसतं म्हणून त्याला हेड म्हणलेले, बरोबर आहे. आणि मग हेड पुढे असल्यानंतर त्याला पाठीमागे टेल असते, हे टेल म्हणलेलं आहे. पुढे काय करतो, क्रिकेटच्या स्टार्टअपला आपण काय करतो असतो, टॉस करत असतो. मग हा टॉस करणं काय झालं, एक प्रकार माहिती आहे, टॉस करणं हे जो झाला हा झाला एक्सपेरिमेंट. काय झाला, प्रयोग झाला. प्रयोग काय झाला, तो एखाद्या कॉइनला आपण टॉस केलं, ते काय झालं, प्रयोग झाला. पण त्या प्रयोगामध्ये काय काय येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये शक्यता येतात. काय काय शक्यता येतात, एक तर हेड येतं नाही तर टेल येतं. आता हे दोघं जर विचार कधी केला याला म्हणतात आउटकम. काय म्हणतात त्याला, आउटकम. याला म्हणतात निष्पत्ती. चहाची पत्ती नाही, कोणती पत्ती, निष्पत्ती. एखादा प्रयोग केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय रिझल्ट भेटू शकते, which result we get or the prediction we get after a random experiment. आता त्याला रॅन्डम शब्द का वापरला, कारण त्याच्यातला जो येणारा रिझल्ट आहे तो फिक्स नसतो. प्रत्येक वेळी हेडच येईल का, प्रत्येक वेळी टेलच येईल का, नाही, बदलत राहतं ते. जसं आपल्या मोबाईल मध्ये रॅन्डम वॉलपेपर असतं बघा, मोबाईलचे वॉलपेपर बदलत राहते. घडीत याचा फोटो घडीत त्याचा फोटो येत राहतो, हे की नाही. रॅन्डम एक्सपेरिमेंट आपल्या मोबाईल मध्ये वॉलपेपर असतात, रॅन्डम राहतो म्हणून त्याला रॅन्डम शब्द वापरला. यादृच्छिक म्हणतात त्याला. कोणती छिक, यादृच्छिक शब्द वापरला त्या ठिकाणी. रॅन्डम एक्सपेरिमेंट वापरला. कोणतं वापरलं, एखाद्या मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, प्रयोग सांगितला. रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे, कॉइन टॉस. टॉस कॉइन केला की मग आउटकम काय काय भेटायला लागलं, हेड आणि टेल. या हेड आणि टेलच आपण काय करतो, सॅम्पल स्पेसच्या फॉर्म मध्ये लिहितो. एस बरोबर लिहितो, एस बरोबर. याच्यात काय काय भेटलं, हेड आणि टेल. याला म्हणतात सॅम्पल स्पेस. काय म्हणत त्याला, मराठीत म्हणतात त्याला नमुना अवकाश. ठीक आहे. आणि आपण जो कॉइन टॉस केला, काय केलं, कॉइन काय केलं, टॉस केला. टॉस, नाणी फेकली. ओके.
नाणेफेक केलं ना, याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. मराठीत म्हणतात त्याला यादृच्छिक प्रयोग. कोणता छिक प्रयोग? समजलं का? असे काही वेगवेगळे प्रयोग आहेत. जसं कॉइन टॉस केलं त्याच्यानंतर याच्यात पॉसिबिलिटी किती सांगा बरं? शक्यता किती याच्यात? 2 आहे बघा. व्हेरी गुड, हुशार यार तू. मेरे को वाटलं येडेचे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा, आपल्या वर्गात आपण ऍक्टिव्हिटी करू शकतो या अशा प्रकारची. ठीक आहे, एकदा टॉस करू शकतो, दोनदा जर टॉस केलं तर आपल्याला काय काय भेटतं? जर एकदा टॉस केलं हेड आणि टेल भेटू शकतो, दोघांपैकी एक. पण जर आपण 2 वेळा टॉस केलं तर 2 हेड येऊ शकतात, एक हेड एक टेल येऊ शकतं, एक टेल एक हेड आणि 2 टेल पण येऊ शकतात 2 कॉइन टॉस केल्यावर. आणि जर 3 कॉइन टॉस केलं तर 3चं नाही घेतलं आपण, पण इथं काय हे काय याला काय म्हणतात? त्याला डाईस असते. डाईस फासा म्हणतात त्याला, क्यूब नाही. क्यूब वेगळा असतं, आपण ते हा. तर डाईस म्हणजे काय असतं? फासा असतो तो, ज्याच्या प्रत्येक साइडवरती वेगवेगळे नंबरचे डॉट असतात. जसं एका साइडला 1 डॉट असतो, त्याच्या अपोजिटला 2 असतात, त्याच्या बाजूला इकडं 3, त्याच्या अपोजिटला 4 असतात, त्याच्या बाजूला 6, असे 1 ते 6 डॉट असतात. परंतु याची शक्यता सांगताना आपण काय सांगतो? संख्या सांगतो. इथं 1 2 3 4 5 6 अंक वापरतो इथं पॉसिबिलिटी सांगताना याची. हे झालं त्याचं सॅम्पल स्पेस. कोणत्या प्रयोगाचा? एक डाईस आपण थ्रो केला. थ्रोविंग अ डाय. एक डाय आपण थ्रो केला, हा यादृच्छिक प्रयोग झाला. अगोदरचा कोणता होता? कॉइन टॉस करणं, नाणं फेकलं. 1 नाणं फेकलं, 2 नाणी फेकली, 3 नाणी फेकली. हे तुमचं झालं रॅन्डम एक्सपेरिमेंट. तसाच एक एक्सपेरिमेंट आहे डायचा. एकाच वेळी आपण 2 डाय पण थ्रो करू शकतो. हे रॅन्डम एक्सपेरिमेंट. याच्या आधीच तुम्हाला थोडी ओळख कळाली असं समजून घेतो. पुढे जाऊया. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय असतं? आता मी तुम्हाला उदाहरण पण दिलं. The experiment in which all possible results are known in advance but none of them can be predicted with a certainty. There is equal possibility for each result is known as a random experiment. यादृच्छिक प्रयोग. असा प्रयोग. कसा प्रयोग असतो तो? ज्याचे पॉसिबल रिझल्ट अगोदरच माहिती असते. नाणं फेकलं नाणं, तो टॉस केला, कॉइन केला टॉस. आपल्याला माहिती काय भेटणार आहे, पण कन्फर्म माहित नाही नेमकंच काय भेटणार आहे. आपण म्हणतो ना ते खेळत असताना काही लोक खेळते बा, ते पत्ते खेळते बा, छापा काटा. हा, 2 रुपयाला काटा, 2 रुपयाला छापा, आहे की नाही? ते असं करतो. काय छापा काय असं त्याच्यावरती ते पैशाने खेळतात बघा काही मुलं, आहे की नाही? तर याला म्हणतात रॅन्डम एक्सपेरिमेंट. काय काय रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला सांगितले उदाहरण दिले की एखादा कॉइन टॉस केला, फासा टाकला, पिकिंग अ कार्ड फ्रॉम अ सेट ऑफ कार्ड्स बिअरिंग नंबर 1 to 50. आता काय असतं, काही कार्ड तयार करतात, त्या कार्डवरती नंबर लिहिले असतात 1 पासून तो 50 पर्यंत, अशी किती पण असू शकते कार्ड. त्याच्यात मग कार्ड घेताना काय घ्यायचं? सेम आताच्या त्या नंबर्स लिहायचे. त्याच्यामध्ये काय करायचे? कार्ड जर आलं तर कार्ड साठी जर आलं ना, अशा वेळी काय करायचं? त्याचे नंबर्स घ्यायचे 1 2 3 4 5 असं कुठपर्यंत घेता येतं? 50 पर्यंत. जेवढे असतात तेवढे कार्ड तुम्ही घेऊ शकता, जेवढे नंबर्स लिहायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर पत्त्याचं कॅट असतं बघा. पत्त्याच्या कॅट मध्ये सुद्धा कोणता तरी एक पत्ता येऊ शकतो. 52 पत्ते त्याच्यामध्ये असते. 52 मध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते त्याच्यात असतात. रंग 2 कलरचे असतात, एक लाल आणि काळा असतं. काळ्यामध्ये 2 प्रकारचे असते, लाल पण 2 प्रकारचे असते, हे की नाही? बरोबर आहे की नाही? सांगून काय फायदा आहे? म्हणजे काय पत्ते समजत नाही, क्या टाळाव काय म्हणतो? ठीक आहे. तर या ठिकाणी आता आउटकम काय असतं? रॅन्डम एक्सपेरिमेंट करायला ज्याच्यातले रिझल्ट आपल्याला माहिती असतात, आपण सांगू शकतो काय काय येऊ शकतं. काय येऊ शकतं हे नाही सांगू शकत. काय येऊ शकतं ते सांगू शकतो. त्याचे रिझल्ट काय काय आहेत ते आपल्याला आधीच माहिती असते, परंतु नेमकं काय येते ते सांगता येत नसते.
आणि म्हणून आपण त्याला म्हणत असते रॅन्डम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग. आता पुढचं आउटकम, रॅन्डम एक्सपेरिमेंटचा रिझल्ट म्हणजे आउटकम असतो, निष्पत्ती असते. चहाची पत्ती नाही, निष्पत्ती. ही निष्पत्ती जी असते ही आपण सांगू शकतो काय काय रिझल्ट येऊ शकते. आपण आता पाहिलं एक कॉइन जर आपण टॉस केला तर त्यावेळी आपल्याला 2 आउटकम भेटतात. काय काय भेटतं 2, एक तर हेड किंवा टेल. त्यानंतर आपण जर एखादा डाय थ्रो केला तर आपल्याला काय काय निष्पत्ती भेटती, 1 2 3 4 5 6, यात 6 पैकी कोणतं एक येऊ शकतं, पण आउटकम 6 आहे. बरोबर, रिझल्ट काय येऊ शकतात, 6 पैकी 1 येणार. पण आउटकमची लिस्ट जर केली तर ते झालं तुमचं सॅम्पल स्पेस. ठीक आहे, असं ते कार्डच घेतलं, त्याच्यामध्ये 1 ते 50 जर कार्ड असेल तर त्याचे आउटकम येतात 50. नंबर ऑफ आउटकम किती येतात, 50. नेमकं काहीतरी येऊ शकतं 1 ते 50 पैकीच येणार ना, 51 येणार. त्याच्यामध्ये कार्डवर लिहिलं 1 ते 50 आणि त्याच्यात 51 आले. वा रे वा, चोरून लिपून लिपून लिहिलेलं असं बोली कार्ड त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पत्त्याचं सांगितलं तर पत्त्यामध्ये कसं असतं, टोटल कार्ड 52 असतात. त्या 52 पैकी एकच निघणार. त्याच्यातले 26 लाल पत्ते असते तर 26 ब्लॅक पत्ते असते. त्याच्यानंतर त्या रेड मध्ये हॉटचे असतात 13, डायमंड असतात 13, क्लबचे असते 13 आणि स्पेडचे असते 13. त्याच्यामध्ये हे स्पेड म्हणजे पिपळाचं पान म्हणता येईल त्याला. आणि हे कोणतं फुल आहे, साधा फुल आहे का? ठीक आहे, असे 13 पत्ते असते, 13 पत्ते असतात. प्रत्येक एका पत्त्याचे 4 पत्ते असते. असे एक हर्ट, एक डायमंड, एक क्लब, एक स्पेड. त्याला मराठीमध्ये काय काय शब्द आहे, हे बदाम आहे का, बदाम, चौकट, किलवट आणि स्टिक. याच्यातच कन्फ्युजन होत थोडस, स्टिक आणि किलवर पण. ठीक आहे, हा हे किलवर आणि हे स्टिक आहे ना, स्टिक आणि किलवर. किलवर आणि स्टिक, स्टिक आणि किलवर, स्टिक किलवर, किलवर स्टिक किलवर. ते असते एका एकाची असे 13 पत्ते असतात. आता हा एक्का आहे, हुकुम का इक्का है की नाही, हुकुम का इक्का म्हणतो आपण त्याला. हा, याचे 4 पत्ते असते. ते सगळ्यात पहिला पत्ता आहे, सगळ्याचा किंग आहे, ते सगळ्यात ग्रेटेस्ट नंबर आहे, 1 नंबर आहे की नाही. तर हे तुमचं इस्पिक, हे तुमचं हर्ट म्हणजे बदाम, हे तुमचं किलवर म्हणजे किलवर आहे ना, किलवर मला यार काय म्हणते, क्लब. आणि तुमचा डायमंड. 3 पत्ते हे फेस कार्ड असतात. फेस म्हणजे चित्रयुक्त पत्ते असतात 3 प्रकारचे. एक ते काय काय असतं, गुलाम असतं, गुलाम. एक राणी असतं, एक किंग असतं, राजा. या राजाचे 4 पत्ते असते, राणीचे 4 पत्ते असते आणि गुलामचे पण 4. म्हणजे असे 4 ते 12 पत्ते हे कशाचे असते, फेस कार्ड असतात. मग 50 मधून 12 गेले, 52 मधून 12 गेले, राहिले 40. 40 पत्ते हे बिगर याचे असतात, बिगर चित्राचे. रॅन्डम एक्सपेरिमेंट. आणि हे कळलं तुम्हाला की नाही. ओके, चला आता इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय असतं, इक्वली लाईकली आउटकम याला मराठीत काय म्हणते रे, समसंभाव्य निष्पत्ती. अशा निष्पत्ती त्यांची शक्यता सगळ्याची सारखी असते. आपण ते कॉइनचं पाहिलं त्याच्यामध्ये हेड आणि टेलचं आपण सांगितलं 50-50. हेड येऊ शकतो 50%, टेल येऊ शकतो. किंवा एखादा डाय थ्रो केला त्याच्यावर 6 अंक असतात. बरोबर आहे, 6 ची 6 येऊ शकते, कुठलं एक येणार. सगळ्याची संभाव्यता आहे 6 पैकी 1. सगळ्याची संभाव्यता काय, 6 पैकी 1 जात नाही, एक जात नाही. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं बघा या ठिकाणी, if a die is thrown, if हा टाकला, any of the numbers from 1 to 6 may appear on the upper face. It means that each number is equally likely to occur. प्रत्येक अंकाची येण्याची शक्यता सारखी आहे. प्रत्येक अंक वरच्या बाजूला एक कोणता तरी एक येणारच. 6 ची 6 येऊ शकते, पण एकच येणार वरच्या बाजूला, सगळं नाही येणार. एका वेळी एकच येऊ शकते.
अंक वरच्या बाजूला. ठीक आहे, चला. तर म्हणून त्याला समसंभाव्य निष्पत्ती असं म्हणलेलं आहे. त्याच्या नंतर याच्यावर आधारित आहे 5.1. काय उत्तर 5.1 पहा बरं. प्रॅक्टिस सेट 5.1 काय म्हणते वो ये. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देयर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या गोष्टीमध्ये किती शक्यता आहे ती सांगा. किती आहे बरं का, शब्द काय विचारला, किती पॉसिबिलिटी विचारल्या. Vanita knows to the following sites in the Maharashtra. She is planning to visit one of them in her summer season. मोजा किती आहे, किती आहे. एक दोन नाही आहे ना का काय तुम्हाला. 1 2 3 4 फक्त एवढं लिहायचंय. लय अवघड आहे. गणपत लाला पुन्हा पाय ना बाळा. लय अवघड ना. Any day of a week is to be selected randomly. किती दिवस आहे, 7. पत्ते किती याच्यामध्ये, 52 पत्ते है. One of the number from 10 to 20 is written on the card. 10 to 20 किती अंक होती, संख्या होत्या 11. पाहून सांगितलं पण बरोबर सांगितलं बरं का. मोजीलं नाही असं. अबे 11 ते 20 होते 10 आणि त्याच्यात 10 बी आले ना. 11 झाली ती आजूबाजू आजूची 11 ते 20 10 होते. 11 पासून 20 पर्यंत 10 होते. अगोदरचे 10 राहिले त्याच्यात 11 झाले. ठीक आहे, लय अवघड झाले. काय नका वाजू. पुढे चला. पुढचं आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस नमुना अवकाश काय असतं. आपण याच्या आधी रॅन्डम एक्सपेरिमेंट पाहिलं आणि आउटकम पाहिलं. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट मध्ये काय काय रिझल्ट येतो म्हणजे आउटकम येतो त्याची लिस्ट. त्याची काय करायची, फक्त लिस्ट करायची. जसं ती कशाने दाखवतात, एस ना दाखवतात किंवा अल्फा ना दाखवतात, ओमेगा ना दाखवतात, ओमेगा. ठीक आहे, याच्या प्रत्येक एलिमेंटला काय म्हणतात, सॅम्पल पॉइंट म्हणतात. आणि त्याच्यातले जे एलिमेंट असतात त्याच्यात घटक किती आहे ते याला एस ना दाखवतात. जसं की आपल्याला वेगवेगळे उदाहरण दिले. तर काय सांगितला, रॅन्डम एक्सपेरिमेंट काय सांगितला, एक पॉइंट टॉस केला, त्याचा सॅम्पल स्पेस काय येतो, एस बरोबर एच कॉमा हे असं नव्हतं पाहिजे, असं पाहिजे होतं हे. ठीक आहे. हा, तर सॅम्पल स्पेस म्हणजे काय, तुम्हाला काय असतं, दिलेला जो एक्सपेरिमेंट आहे, प्रयोग आहे, त्याचे घटक काय करायचे, त्याची यादी करायची आउटकमची. बरोबर, त्याच्या रिझल्टची काय करायची, यादी करायची. त्याच्यात किती घटक आहे, 1 आणि 2, म्हणून एन ऑफ एस किती तिथं 2 आहे. 2 पॉइंट टॉस केले तर आपल्याला या पद्धतीने आउटकम भेटतात 4. एन ऑफ एस येतं 4. याच्यामध्ये जर 3 पॉइंट टॉस केले किंवा एक पॉइंट 3 वेळा टॉस केला तर त्याचे असे 8 सॅम्पल स्पेस येतात. सॅम्पल स्पेस 8 येतात. हे किती येणार आहे, 6 येतो. आता इथं काय केले, 2 डाइस थ्रो केले. 2 डाइस थ्रो केले तर या ठिकाणी 36 जोड्या येतात. 1 च्या 6, 2 च्या 6, 3 च्या 6, 4 च्या 6, 5 च्या 6, 6 च्या 6, 6 6 36. त्याच्यानंतर पत्ते आहेत आपले, नंबर्स आहे. नंबर्स कार्ड घेतले, त्याच्यामध्ये 1 ते 25 नंबर आहे. 1 ते 25 येणार आहे. त्याच्यानंतर एक पत्त्याचं घेतलेलं आहे. टोटल पत्ते किती आहे, 52. तर लिहिताना तिथं सॅम्पल स्पेस सेपरेटली लिहिली आहे बरं का, जागृती सेपरेटली. त्याच्यामध्ये काय काय येतं, जॅक, क्वीन आणि किंग आणि पहिला एस. बाकीचे नंबर्स आहेत 2 ते 10. ठीक आहे. असे डायमंडचे, चौकटचे, स्पेडचे, इस्पिकचे, हर्टचे, बदामचे आणि क्लबचे, किंगवर आहे की नाही.
अशा पद्धतीनं आपण हे लिहायचं. सगळ्यांनी हे वहीत लिहून काढा. या लेसन मधला सगळ्यात महत्वाचा पाठ हा आहे. ठीक आहे, लिहून काढायचं.